पिकवलं तर पैसे होईना है ना. मग दुसरं पीक कोणतं लावू, म्हणजे जी लोक शेतकऱ्यांमध्ये बसतात उग गप्पा मारत त्याला हा प्रश्न जाणवला असेल. अहो साहेब, या सोयाबीनने परेशान आहेत आम्ही, हे सोडून दुसरं काही सांगा. तर दुसरं कोणतं पीक असेल सांगा बरं, सोयाबीनला जे थांबविलं त्याच्या जागेवर दुसरं घेता येईल सांगता येईल का? शाश्वत पीक सांगता येईल म्हणजे सोयाबीन सोडून दुसरं पीक घ्यावं असं कुठलं पीक असेल? आणि आता ती वेळ आली 4-5 हजार 4,500 सोयाबीनचं भाव, किती विकलं तरी पैसे होत नाही. बरोबर आहे, हिंगोली पुरत आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करू तेव्हा काय, तेव्हा कापूस घेऊ शकतो. हाच मार्ग आहे. कापूस हा एकमेव मार्ग आहे. सोयाबीन थांबल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी काय करावं तर कापूस लागवड करावी लागेल. कापूस पण परवडत नाही. मग हे सगळ्या गोष्टी आहेत ते काल सांगितल्याप्रमाणे झालंय. मग नाही, काल नाही, अजून एक दुसरं उदाहरण सांगू का? परवडना झालं याचा अर्थ नॅनो कार माहिती आहे सगळ्यांना? बोलू का? नॅनो कार माहिती आहे? नॅनो कार, नॅनो कार कोणाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती. नॅनो कार कोणी तयार केली? हा, एकदम बरोबर. टाटाच्या आयुष्यात फेल झालेलं प्रोडक्ट कोणतं माहिती आहे? टाटाच्या पूर्ण आयुष्यात सुईपासून तर पार कशापर्यंत बी टाटा आहे, पण टाटाच्या आयुष्यात फेल झालेलं काम कोणतं माहिती आहे? नॅनो कार. का माहिती आहे का? कोणाला सांगता येईल का? हा.